जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय रूप पाहतालोचनी सुख जाणे हो साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव तोहा माधव बरवा तोहा माधव बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाबुर घोडा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव तोहा माधव बरवा तोहा माधव जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय जय राम साठविला हरी साठविला हरी जी हृदय मंदिरी जी हृदय मंदिरी त्याची सरली रजार त्याची सरली रजार
सफल व्यापार झाला सफल व्यापार हा हरी आला हाता हा हरी आला हाता आता कैसी भय चिंता आता कैसी भय चिंता त्याची सरलीर धार त्याची सरलीर धार झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार तुका म्हणे हरी हे तुका म्हणे हरी काही उरोने दिवरी काही उरोने दिवरी त्याची सरनीर झार त्याची सरनीर झार झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार विढोपार कुमाई विढोपार कुमाई विढोपार घुमाई विढोपार घुमाई विढोपार घुमाई गोपाल घुमाए चला गए ना
सुरू झाले जायला उकडून काय नाही. पावसाची गरज आहे ना. भिजलं तर चालेल तर पाऊस पाहिजे. आपण काही जंगलात नाही. घरी गेलं कपडे बदलता येईल जरी भिजली तरी. साठविला हरीची ही हृदय मंदिरी त्याची सरली एरझार झाला सफल व्यापार. हरी आला हाता मग कैची भय चिंता त्याची सरली एरझार झाला सफल व्यापार. तुका म्हणे हरी काही हुरोने दिहुरी त्याची सरली एरझार झाला सफल व्यापार. पांडुरंगा करो प्रथम मन पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरण समचरण सरोजन सांद्रिलांबुदाभं जगन्हित पाणी मंडनं मंडनं तरुण तुलसी माला कंधरं कुंज नेत्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. ध्यान मूलम गुरुर्मूर्ते पूजा मूलम गुरुपदम मंत्रमूलम गुरुर्वाक्यम मोक्षमूलम गुरुकृपां गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं जरोदेहं जं वेदं पुण्यतां कराले चिदन्तं समाधि समृद्धिं नमामि गंगागिरिं गिरावताम्. शुचिः शीलः समदक्ष सप्रतापि जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानंद विग्रहम्. संत सावता महाराज पुण्यतिथी 730वी पुण्यतिथी संत शिरोमणी सावता महाराज यांच्या या पुण्यतिथीच्या निमित्ताने असणारे कीर्तन सेवा समस्त ग्रामस्थ वाकडी सावता मंडळ सेवेकरी महिला मंडळ वाकडी पांढरी वस्ती समस्त खंडोबाची वाडी वाकडी पंचक्रोशीतील भक्तगण सावता महाराज ट्रस्ट परिसरातील भक्तगण सावता महाराज मंदिर सावता महाराज पुण्यतिथी दोन तिथी एकत्रित झाल्यामुळं वेळेचा गोंधळ झाला. कारण आज
चतुर्दशी आहे. काल काय होतं? हा, त्रयोदशी द्वादशी होती काल. मग त्रयोदशी गायब झाली ना, म्हणजे त्रयोदशी कीर्तन करायचं काय? मुळे हा गोंधळ झाला. त्रयोदशीचा कार्यक्रम पोहेगावला असतो आणि मध्ये त्रयोदशी गायब झाली. द्वादशीचे कार्यक्रम वैजापूरला केले होते आणि म्हणून ते दोन कार्यक्रम एकत्रित झाले. त्यामुळं उशीर झाला. तसं होत नाही, कधी पहिल्यांदाच झालं. दोन तिथी एकत्रित झाल्यामुळं दोन कार्यक्रम दोन्ही, कारण तिथीचे वेगवेगळे कार्यक्रम आहेत. तिथी एक तिथी गायब झाली. परवा एकादशी होती, काल द्वादशी होती आणि आज चतुर्दशी. मग त्रयोदशी पाहिजे होती, आज उद्या पाहिजे होती चतुर्दशी. त्या तिथीचा क्षय झाला. करूया थोड्या वेळ कार्यक्रम. आता पाऊसही सुरू होत आहेत, थोडाफार पावसाची गरज आहे, कारण पिकं जोरात सुकायला लागले. पावसाची वाट पाहत होती पिकं. हा पाऊस सोयाबीनच्या पिकाकरता फार महत्वाचा आहे. हा जर चांगला पाऊस झाला तर पुढचे पिकं आपले पक्के होतील आणि सप्ताला जायला लोक मोकळे होतील. तर रानं सगळे निर्मळ करून ठेवलेले आहेत, पावसाचीच वाट पाहू नये. चांगला पाऊस झाला म्हणजे मग शेतीत काही सध्या फार काही कामं नाही आहेत. मधल्या गॅपमध्ये सप्ताह होऊन जाईल. तसा पाऊस 23 ते 27 पर्यंत सांगितलेला आहे. तिथून पुढे जर उघडला तर सप्ताहामध्ये उघड दिली तर सप्ताहालाही आपल्याला आनंद घेता येईल. नाही उघड दिली तर पाऊस जरी चालू असेल सप्ताह, बऱ्याच ठिकाणी सप्ताह आणि पाऊस चालूच राहतो. पावसाळ्यातच येते. पावसाळ्यात नाही पावसाने यावं तर कधी यावं बरं. सावता महाराजांचे पुण्यतिथी आहेत. संत सावता महाराज. सावता महाराजांचा फार मोठा अधिकार आहे संत मालिकेमध्ये. ज्ञानोबारायांच्या, नामदेवरायांच्या समवेत परमार्थ केला सावता महाराजांनी. वारकरी संप्रदायामध्ये सर्वच प्रकारचे संत पाहायला मिळतील. कबीर, मोमीन, लतीफ, मुसलमान, सेवा, न्हावी, जाण, विष्णोदास. मुसलमान सुद्धा संत होऊन गेले. सेना न्हावी, गोरोबा काका कुंभार, सावता महाराज माळी, नरहरी सोनार, सगळ्याच प्रकारचे दिसतील तुम्हाला. चोखोबा महार त्यांच्यामध्ये सुद्धा होऊन गेले. वारकरी संप्रदाय असा आहे, सर्वांना एकत्रित करणार आहेत, सर्वांकरिता आहेत. सकळासी येथे आहे अधिकार, सकळासी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळा ही अधिकार. बाळे, नारी, नर आदी करून वेश्याही. न पाह्याती कुळाचा विचार, न पाह्याती कुळाचा विचार. पाह्याती कुळाचा विचार, न पाह्याती कुळाचा विचार. भक्त करुणाकर ज्ञानाबाई, भक्त करुणाकर ज्ञानाबाई. पाह्याती कुळाचा विचार, न पाह्याती कुळाचा विचार.
न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई संतांच्या जवळ जाती कुळाचा विचार नाही. कोणत्या जातीचे असू द्या, जातीय भेद वारकरी संप्रदायात नाही. सावता महाराज ज्यांनी भगवंताला हृदयात धारण केलं, हृदयबंदी घाना केला तर विठ्ठल कोंडीला. माळी कुळामध्ये संत सावता महाराज प्रगटले. संत ज्या कुळात जन्माला येतात त्या कुळाचा उद्धार करतात. कुलम पवित्रम जन्मी हृदा वसुंधरा पुण्यवती जते अपार संवत् सुख सागर सुखिलम प्रेम मणिर्यस्य चेता. कुलम पवित्रम जन्मी कृतार्थ. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. जे हरिचे दास जन्म घेतिये, पवित्र ते कुळ पावन तो देश. जेथे हरिचे दास जन्म घेते, ज्या गावात ज्या स्थानावर संत जन्म घेतात ते कुळ पवित्र होतं, ते स्थान पवित्र होतं. आणि म्हणून संत सावता महाराज अरण या ठिकाणी प्रगट झाले. धन्य ते अरण रत्नांच्या खान, जन्मला निधान सावता तो. सावता सागर प्रेमाचे आगर, घेतला अवतार माळिया घरी. सावता सागर प्रेमाचे आगर, प्रेमाचं भक्तीचं सागर म्हणजे सावत आहे. कुठं प्रगट झाले? घेतला अवतार माळिया घरी. माळी कुळामध्ये प्रगट झाले. ज्या कुलात प्रगट झाले ते कुल भगवान वामन बळीच्या द्वारामध्ये ज्यावेळेला त्रिपाद भूमी दान मागण्याकरता गेले. ओम भवते भिक्षां देहि, ओम भवते भिक्षां देहि. भिक्षा मागा. बळीन पाहिलं कोण आहे? 8 वर्षाचं बालक आहे. सुंदर बाल रूप धारण करून भगवान आले. कमरेला लंगोटी आहेत, गळ्यात जानू आहेत, गळ्यात वैजंती माळ आहेत, हातात कमंडल आहेत, दुसऱ्या हातात माळ आहेत, बगलात छत्री आहेत, कपाळावर ऊर्ध्वपुंड गंध लावलेला आहेत, शेंडी आहे लांब लचक, शेंडीला गाठ मारलेली आहेत, पायात खडावा आहे. तेजपुंज बालक पाल्यावर सगळे उठून उभे राहिले, हात जोडले. वामनाने स्तुती करायला सुरुवात केली. बळी, तुझ्या बापासारखा दानशूर कोणी झाला नाही, तुझ्या आजोबासारखा भक्त कोणी झाला नाही, आणि तुझ्या पंजोबासारखा बलवान कोणी झाला नाही. बळीनं पाहिलं, दिसतो विधभर, गोष्टी करतोय माझ्या आजा पंजाच्या. माझ्या आजे पंजे पाहिले का तू? पाहिले कसं? ते वडीलधारे लोक बोलतात ते ऐकून मी बोलतो. ज्यावेळेला एखादा मनुष्य प्रमाणापेक्षा जास्त स्तुती करतो त्या माणसाने सावध व्हावं बरं. कोणी कोणाची विनाकारण स्तुती करायला मोकळा नाही. स्तुती करतो म्हणजे का? काही लोक खूप स्तुती करतात. खरंच भगवंताने तुम्हाला खूप भरभरून दिलं. तुम्ही किती दानशूर आहात. कधी तुमचा हात मोकळाच. गोरगरिबाची खूप सेवा करतात. भगवंताने भरभरून दिलं. परमार्थाने तुम्ही कधी मागे नसतात. इतकी स्तुती करतो, स्तुती करतो. हळूच म्हणतो 10,000च काम होईल का? म्हणून लक्षात ठेवा, कोणी प्रमाणापेक्षा जास्त स्तुती करीत असेल तर स्तुती करणारापासून सावधान.
इथं वामन बळीची स्तुती करतोय. तुझ्या बापासारखा दानशूर कोणी झाला नाही, तुझ्या आजासारखा भक्त कोणी झाला नाही, तुझ्या पंजासारखा बलवान कोणी झाला नाही. बळीचा बाप आहे विरोचन. विरोचन फार दानशूर होता. बळीचा आजोबा प्रल्हाद. प्रल्हाद हा सारखा भक्त कोणी झाला नाही. आणि बळीचे पंजोबा हिरण्यकश्यपू. हिरण्यकश्यपू किती बलवान होता. या हिरण्यकश्यपूला मारण्याकरता स्वतः भगवंताला यावं लागलं. बलवान असल्याशिवाय भगवंताला यावं लागलं. कुस्ती खेळता मोठ्याशी खेळावं ना. ते रेवड्यावरच्या कुस्ती चालूच राहतो तुला. मोठ्याची कुस्ती खेळायला तेवढं बलही असावं लागतं. आणि म्हणून हिरण्यकश्यपूने कोणाची कुस्ती खेळली. नृसिंह भगवान, ज्याच्या करता प्रत्यक्ष भगवंताला यावं लागलं. अशा या परमेश्वर याचा भक्त. तुझा आजोबा होता आणि बलवान पंजोबा म्हणजे हिरण्यकश्यप. बळी म्हणला ठीक आहे, आता भरपूर झाली स्तुती, नेमकं काय मुद्द्याचं ते बोला. आता माहितीये जो एखादा स्तुती करतो समजून घ्या. आता काही स्तुती चालू आहे, याचा अर्थ काहीतरी मागायला आला. आता स्तुती भरपूर झाली, पुढचं काय सांगा. सांगितलं मला राहण्याकरता घर वगैरे नसलं तरी चालेल, पण पूजापाठ करण्याकरता हक्काची जागा असावी. किती पाहिजे तुम्हाला? 100, 200, 500 एकर, 1000, 200. एखादा नंबर देऊन टाकतो. नको नको, मी लालची ब्राह्मण नाही म्हणलं. मला 3 पावलं मावेल एवढी जमीन पाहिजे. बळी लागला असायला. काय मागतोय म्हणजे? माझ्यासारखा बळी प्रसन्न आहे, काहीतरी चांगलं मागून घे ना. एक शेतकरी होता, हायवे रोडला जमीन होती. अशी सुंदर जमीन शेती फुलवली त्याने. त्या रोडने कृषी मंत्री चालले होते. त्यांना ती शेती खूप आवडली. कृषी मंत्र्यांनी गाडी उभी केली, शेतकऱ्याची भेट घेतली. सांगितलं अहो तुमची शेती फार आवडली म्हणजे मला. मी कृषी मंत्री आहेत म्हणजे. तुम्हाला काही अडचण असेल तर सांगा, माझ्या कृषी खात्यातून तुम्हाला काही निधी वगैरे टाकून द्या तुम्ही. आता कृषी मंत्री प्रसन्न झाले ना. तो साहेब काय झालं, सकाळी फार लवकर आलो ना घाईघाईमध्ये, तंबाखू आणले चुनच करायला. मग काहींचं दैव फुटकं असतं ना. हो एवढे मोठे कृषी मंत्री म्हणले, तुम्ही सांगा मी माझ्या कृषी खात्यातून तुम्हाला काही देऊ शकतो. आता सरकारच सांगतायत काय म्हणतो, तंबाखू आणले चुना करायला. आता काही मागायचं काही धोरण आहे का? काय मागावं कोणाला? तसं तो बळी म्हणतो, अरे वामना तू काय मागतो? 3 पावलं. एक तर तुझे पावलं वित वित. या विताचे 3 पावलामध्ये तुला बसायला सुद्धा जागा पुरणार नाही. माझ्याकडे मोठ्या मोठ्या पावलाचे राक्षस आहे, त्यांच्या पावलांना मोजून देऊ का? नको नको. माझं 3 पावलात भागतं आणि माझ्याच पायाने मोजायचं म्हणजे. बघा काहींचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असतात. बोलतात वेगळं, करतात वेगळं, वागतात वेगळं. काही लोक बघा सकाळी वेगळं बोलतो, दुपारी वेगळं बोलतो, संध्याकाळी वेगळं बोलतो, रात्री म्हणतो मी बोललोच नाही. कोणी जर रेकॉर्डिंग करून ठेवलं असेल ना, हे कोण बोलले? नाही माझा काही संबंध नाही, माझा तसा आणि उद्देशही नव्हता, तुम्ही तसा अर्थ केला म्हणजे. आता लोक करते ते वेगळे आहेत, पण देवाने असं करावं, दाखवताना वेगळा पाय, घेताना वेगळा पाय. काय वामन जेव्हा संकल्प करून घेतला, ओम धर्मेच अर्थेच कामेच नातेचरामी सोड संकल्प. संकल्प सोडला आणि मूळ रूप प्रगट केलं. पहिल्या पावलामध्ये पाताळ लोक मृत्यूलोक संपवला, दुसऱ्या पावलामध्ये स्वर्गलोक संपवला, तिसरा पाऊल सांग कुठं ठेवू. बळीन सांगितलं माझ्या मस्तकावर ठेव तुका म्हणे बळी, तुका म्हणे बळी, तुका म्हणे बळी, तुका म्हणे बळी. जीव दिला पाया घडी,
तुका म्हणे बळी जीव दिला पाया तरी, बळीला पाताळात घातलं. बघा हा भगवान आहे. इथपर्यंत कथा झाली. बळीला पाताळात घातल्यावर बळीची आई पळतच आली. भगवान घाबरले ना हो. हिच्या मुलाला आपण पाताळात घातलं, ही शाप देते का काय? तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. जे पतिव्रता आहेत, पतिव्रतेचे सामर्थ्य आहेत, तिची देवावरी सत्ता. काही पतिव्रता असतात, काही पतिव्रता असतात. पतिव्रता माहिती का? पतीच्या वरिष्ठ. एक पतिव्रता होती, कांडण करीत होती. तिचा पती आला. पतीला पाहिल्यावर कांडण थांबवलं. ते मुसळ वर कसाच हात सोडला, ते मुसळ वरच्या वर तरंगलं. शेजारी म्हणले वर कसं काय तरंगलं आदंतरी? पतीला पाणी वगैरे देऊन पुन्हा कांडायला लागली. ते म्हणले हे वर कसं काय तरंगलं होतं? म्हणले हे पतिव्रतेचं सामर्थ्य आहे, म्हणले पतीच्या सेवेचं फळ आहे. म्हणजे असं उद्यापासून मी सुद्धा पतिव्रता होणार म्हणजे. ठीक आहे, तिच्या वागण्याचा बदल झाला. हे कधी धडचं काही करीत नव्हती, सगळं काम करायला लागले. म्हटलं कसं काय पश्चिमेकडून सूर्य उगवला म्हणजे. तुम्ही बघा, मी दुपारी कांडण करीत असेल ना, त्याला तुम्ही या म्हणलं, पाणी मागा मला. आणि मी कांडत असताना माझा हात वर जाईल ना, तेव्हा पाणी मागायचं तुम्ही. आता हे कांडायला लागले आणि तो आला. आता तो विचार करतोय, त्यांनी पाणी म्हणतो पण हात खाली जायचा. तो अंदाज घेत होता, नेमका हात वर गेल्यावर पाणी म्हणायचंय. तो अंदाज घ्यायचा. असं म्हणता पाणी शब्द वापरतो पण हात खाली जातोय. जेव्हा त्याचा हात वर गेला, एकदम पाणी असं म्हटल्याबरोबर तिने मुसळ सोडलं. आणि मुसळ सोडलं, त्यातलं वर तरंगलं का काही, खालून डोकं घातलं, तोंडावरच पडलं. दाताचा पंचनामा. अशी पतिव्रता असते का? बळीराजाची माता होती पतिव्रता. भगवान थरथर कापायला लागले. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. बळीच्या आईने सांगितलं मी शाप देण्याकरता आले नाही, मग माझा पराक्रम सांगायला आले. काय पराक्रम? भली हुई सती नहीं गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया कि प्रभु पसारे हाथ. पतीच्या आईने सांगितलं माझे पती विरोचन यांचा जेव्हा मृत्यू झाला, मी सती जाण्याकरता निघाले, पण लोकांनी मला रोखलं. सांगितलं सती जाऊ नकोस, कारण यावेळी मी गर्भवती होते. सांगितलं तुझ्यामुळं गर्भस्थ बालकाचाही मृत्यू होईल. भली हुई सती नहीं गई विरोचन के साथ, परिणाम ऐसा पुत्र पैदा किया कि प्रभु पसारे हाथ. मी अशा मुलाला जन्माला घातलं की संपूर्ण विश्व ज्याला भीक मागतं, तो माझ्या बाळाच्या, माझ्या मुलाच्या पुढे हात पसरतो. ऐसा पुत्र पैदा किया, याचं भाग्य आहे. हे भाग्य सगळ्याच मातांना लाभत नाही. प्रभु पसारे हाथ. मुलगा कसा असावा? जननी जने सुभक्त जने दाता या शूर, नाही तो जननी वांज होली क्यों खोवे गानोर. आईने जन्माला घालवतो मुलगा दाता असावा, भक्त असावा, शूर असावा, नाही तो जननी वांज भली. अतिरिक्तची आई होण्यापेक्षा वांज राहिलेलं बरं, नाही का? मुलगा कसा असावा? ऐसा पुत्र पैदा किया प्रभु पसारे हाथ. नाही तर कोंबडीला महिनो के 150. ती कोंबडी अशी थाटात चालती, मान डोलत. काय आपला परिवार 5-25 पिलं उड्या मारतात. मुर्गी के पूत घने आगे पीछे था, एक चिल्ली ले गया, एक बिल्ली ले गया, हो गई बाटाबाट. एक मुंगसान नेलं, एक कुत्र्यान नेलं, एक मांजरीन नेलं, हो गई बाटाबाट. असे 100 आले तरी काय उपयोग आहे? पुत्र असा असावा.
पुत्र व्हावायचा गुंडा त्याचा तिन्ही लोकी घेणा, त्याचा तिन्ही लोकी घेणा, त्याचा तिन्ही लोकी घेणा. पुत्र भावायचा पुत्र त्याचा तिन्ही लोकी घेणा, त्याचा तिन्ही लोकी घेणा. पुत्र व्हावायचा गुंडा त्याचा तिन्ही लोकी घेणा, त्याचा तिन्ही लोकी घेणा, त्याचा तिन्ही लोकी घेणा. भावायचा मुलगा त्याचा तिन्ही लोकी घेणा, त्याचा तिन्ही लोकी घेणा, त्याचा तिन्ही लोकी घेणा. उभारिला ध्वज तिही लोकावरी ऐसी चराचरी कीर्ती ज्याची ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा. असा मुलगा असावा. आणि म्हणून सावता महाराज आहेत, धन्य ते अरण रत्नांच्या खान जन्मला निदान सावता तो. सावता सागर प्रेमाचे आगर घेतला अवतार माळीया घरी. माळी कुळाचा उद्धार केला, ज्या गावात प्रगट झाले त्या अरण गावाचाही उद्धार केला. हे संत सावता महाराज आहेत, त्यांचे पुण्यजती. अभंग तुकोबारायांचा आहेत. ज्याप्रमाणे सावता महाराजांनी हृदयात साठवलं न हो, हृदयबंदी खाना केला ते विठ्ठल कोंडीला. तुकोबाराय सांगतात, ज्यांनी हरीला आपल्या हृदयात साठवलं तोच जीवनामध्ये सफल होत असतो. प्रथम चरणामध्ये साठविला हरी, साठविला. साठविला हरी, साठविला हरी, साठविला हरी, साठविला साठविला हरी जिही हृदय मंदिरी. ज्याने हृदयात भगवंताला साठवलं, हृदयात भगवंताला साठवलं म्हणजे काय? सर्वत्र भगवत दर्शन ज्यांची वृत्ती आहे. मन हे धाले, मन हे धाले, पूर्ण विठ्ठलची धाले. अंतर बाह्य रंगुंगी देवी विठ्ठलची, अंतर बाह्य रंगुंगी देवी विठ्ठलची. मन हे झाले, मन हे झाले, पूर्ण विठ्ठलची झाले. अंतर्बाह्य रंगुनी गेले विठ्ठलची. अंतर्बाह्य परमात्मा ही अवस्था सावता महाराजांची होती. भगवंतांनी एकदा सावता महाराजांची परीक्षा पाहिजे होतं. भगवंतांनी सावता महाराज सांगितलं, महाराज महाराज सावता महाराज खुरपीत होते, कारण माळी आहेत ना. कांदा मुळा भाजी ओघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोशिंबिरी, अवघा झाला माझा हरी. सर्वत्र भगवान आहेत. लसणात भगवान, मिरचीत भगवान, कोथिंबीरीत भगवान, कांद्यात भगवान, मुळ्यात भगवान, भाजीत भगवान. अवघी विठाबाई माझी. सावता महाराज खुरपीत होते. पांडुरंग परमात्मा आले, सावता महाराजला म्हणले, मला कुठेतरी लपवा. काय झालं? माझ्या मागं चोर लागलेत ना. कुठे लपवणार? लपा म्हणे ऊसात. ते चोर फार वेगळे म्हणजे कुठे ढोढूळ गाडते म्हणे.
मग सावता महाराजांनी खुरपाने हृदय छाती विदीर्ण केली आणि बसा माझ्या हृदयामध्ये. साठविला हरीजी हृदय मंदिरी. हृदयरूपी मंदिरात भगवंताला साठवलं. भगवंताला हृदयात साठवणारे अनेक भक्त होऊन गेले. एक भक्त आहेत ना रामाला हृदयात साठवणारे हनुमानजी. राम रावणाचं युद्ध झालं. युद्धामध्ये राम विजयी झालेत आणि युद्धात राम विजय होऊन सगळ्या वानरांना बक्षीस समारंभ रामाने ठेवला अयोध्येमध्ये. पहिला आला राम राणा, पहिला आला राम राणा, लंका दिधली विभीषणा, लंका दिधली विभीषणा, पहिला राम राणा, पहिला राम राणा, दिधली विभीषणा, लंका दिधली विभीषणा, पहिला लंकेवर विजय मिळवल्यानंतर विभीषणाच्या स्वाधीन लंका केली आणि भगवान राम प्रभू आले अयोध्येला. नळ निळ जामवंत सगळे आले. हनुमंत सगळ्यांना बक्षीस समारंभ ठेवला. पण बक्षीस समारंभाला हनुमानजी हजरच नाही. बघा, कामाला हजर पण बक्षीस घ्यायला हजर नाही. आमचं उलट असतं. कामाला कधी कधी, पगाराला सगळ्यांच्या आधी. पूर्वी रोजगार हमीची कामं असायचे ना, चालायचे हाजरे कधी. रोजगार हमी, काम कमी कमी, निमित्त तुम्ही निमित्त आम्ही. सगळे बक्षीस समारंभाला हजर आहे. हनुमानजी हजर नाही. सीतेला खटकलं ते. सीतेने रामाला नवरत्न हार दिला. हनुमानजीला नवरत्न हार दिला. हनुमानजीने हार घातला. हनुमानजीने तो दाताखाली फोडला मणी. सीता म्हणले, एक एक पृथ्वी मोलाचा मणी आहे, तू फोडला कुशाल? काय पाहतो त्याच्यामध्ये? म्हणजे मी याच्यात राम पाहतो. मग राम आहे का त्याच्यात? मग ज्याच्यात नाही राम त्याचं मला काय काम? म्हणजे सीता म्हणले, तुझ्यात तरी राम आहे का? हनुमानजी म्हणले, माझ्यात नसेल राम तर माझं तरी काय काम? दाखव बर तुझ्यात. हनुमानजीने छाती फाडून दाखवली. हनुमानजीच्या हृदयामध्ये सीतेसहित रामाचं दर्शन शिकण्याला. साठविला हरीजी हृदय मंदिरी. सावता महाराजांनी पांडुरंगाला हृदयात साठवलं. ज्याने भगवंताला आपल्या हृदयात साठवलं, महाराज सांगतात, त्याचे जन्म मरणाची एरझार संपली द्वितीय चरणामध्ये. त्यांची सरली एरझार, त्यांची सरली एरझार, त्यांची सरली एरझार,
ढोब्बार कुमारी ढोब्बार साठविला हरीजी हृदय मंदिरे त्याची सरली हेरधार झाला सबल व्यापार त्याची सरली हेरधार हेरधार संपली म्हणजे त्याचे जन्म मरण संपलं झाला सफल व्यापार तुका म्हणे हित होय तो व्यापार ज्याच्यात हित आहे त्याला व्यापार म्हणतात नरदेह मिळाला त्यातून मुक्ती मिळाली तर सफलताय नाही तर नरदेह मिळून जर पुन्हा गाढवा कुत्र्यात जन्मात जायची पाळी आली तर याच्यामध्ये काय मुद्द्याचा तोटा आहे नरदेह मुद्दल आहेत वाळ झाली तर बरं तोटा होईल असं करू नये व्यापार खंतीत येणं करा होणे गाढव कुत्रा आणि म्हणून सांगितलं झाला सफल व्यापार त्याची सरली येणार जन्म मरण संपलं मनुष्य देहाचा व्यापार संपला करता हरी भगवान आहेत जसं राजा आहेत राजा जर प्रसन्न झाले तर मग आपुली तर प्रजा आपोआप आपल्याकडे येईल राजा ताब्यात आले की प्रजा ताब्यात येते त्याप्रमाणे जो हरी आहे परमात्मा आहे तो हरी हातात आला आता कुठल्या प्रकारची भयचिंता शिल्लक राहिली नाही तृतीय चरणामध्ये हरियाला हाता हरियाला हाता हरियाला हाता हरियाला हरी आला हाता मग कैची भय चिंता हरी हातात आला आता भय नाही आणि चिंताही नाही भय कोणाला असतं संसारात भय आहे भोगी रोग भयम कुलेच्युती भयम वित्तेंद्रपदात भयम भोगात रोगाचं भय उच्च कुळात जन्मला तर भ्रष्ट होण्याचं भय पैशावाल्याला चोराचं भय चोराचं नसेल तर पोराचं भय चोराचं पोराचं नसेल इन्कम टॅक्सचं भय नाही का रुपये जराय हा भयम सौंदर्याला म्हातारपणाचं भय
किती सुंदर असो त्या म्हातारा झाल्यानंतर सुंदरता राहते का हो? बले रिपू भयम, एखाद्या बलवानाला दुसऱ्या पैलवानाचं भय. शास्त्रीय वाद भयम, एखाद्या विद्वानाला दुसऱ्या विद्वानाचं भय. गुन्हे खल भयम, मूर्ख गुणवानाला मूर्खाचं भय, तर मूर्खाला गुणवान सहन होत नाही. रूपे जराया भयम, काय कृतांतात भयम, या शरीराला मृत्यूचं भय. पण भगवंत हातात आल्यानंतर, हरी आला हाता मग कैची भय चिंता. आता भय नाही आणि चिंता नाही, कारण हरी म्हणजे परमात्मा हातात आलेला आहे. तर अशा प्रकारे महाराज मागतायत, हे प्रभू अशी कृपा माझ्यावर करा की काही उरी उरू नये शेवटच्या चरणामध्ये. तुका म्हणे हरी, 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 तुका म्हणे काही उरो देवोरी, काही उरो देवोरी, जाती करणे राधारा, जाती करणे राधारा. काही उरो देवोरी, काही उरो देवोरी, जाती करणे राधारा. अजून काही नावं या ठिकाणी आलेली आहेत. सिंधुबाई महादू शिंदे 5,000 रुपये मिळालेले आहेत. कैलास राधाकृष्ण आहेर अध्यक्ष 7,000 रुपये. अमीश आहेर अध्यक्ष 11,000 रुपये. विजय आहेर चेअरमन 11,000 रुपये. बाळासाहेब भालेराव 5,000 रुपये. जय मल्हार किराणा साबळे बंधू 5,000 रुपये. सचिन सुखदेव आहेर 5,000 रुपये. शांताराम मेहत्रे 11,000 रुपये. हे आळंदीच्या मठाकरता ही रक्कम या ठिकाणी जाहीर झालेली आहे. जाहीर झालेले, जाहीर न झालेले लवकरात लवकर पैसे गोळा करून आपण आळंदीच्या कामात त्याचा उपयोग आणावा. 1100. तुका म्हणे हरी, काही उरू नये देवोरी, काही उरी शिल्लक राहू नये अशी कृपा माझ्यावर करावी. अशा प्रकारे महाराज सांगतायत. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. हो झालेली सेवा प्रभू चरणी सावता महाराज चरणी समर्पण. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. हा मोरी जय कुरी वाकुडी उत्तरी महाराज कमी सिद्धा. नाही विचारिला अधिकार मला. महाराज कमी सिद्धा.